हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा मैत्रिणींनो, आज सकाळ सकाळ मी शॉपमधला तुम्हाला एक मिनी ब्लॉग शेअर करत आहे. 12पर्यंत माझं कस्टमर झालेलं आहे. 12पर्यंत किती कस्टमर झालं, काय झालं ते पण तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. परंतु ज्यावेळेस कस्टमर होतं त्यावेळेस किती पसारा आणि किती राडा पडतो ते पण बघा. कुठलीही गोष्ट सोपी नसते, प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट आणि स्ट्रगल असतात मैत्रिणींनो. कष्ट आणि स्ट्रगल जर करायची आपली तयारी असेल तर कुठलीही गोष्ट आपल्यासाठी सोपी होऊ शकते. फक्त आणि फक्त कष्ट करायची तयारी राहावी लागते माणसाची. तर आज सकाळ सकाळ माझे 3 कस्टमर झालेले आहेत, परंतु 3 कस्टमर झाल्यानंतर किती पसारा पडतो ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघा, कस्टमर झाल्यानंतर एवढा पसारा पडलेला आहे. तर आता एवढ्या पसाऱ्याच्या घड्या घालणं, व्यवस्थित ठेवणं, जिथल्या तिथं जागच्या जागी ठेवणं बंधनकारकच आहे. कारण हे जर नाही व्यवस्थित ठेवलं तर नंतर आणखीन कस्टमर तर आणखीन राडा होतो. सकाळी 8 वाजता 8 वाजल्यापासूनच कस्टमर झालं, त्यामुळे भरपूर असा राडा झाला. कारण घरातले काम झाल्यानंतर आता करायचं आहे, त्यानंतर माझा यूट्यूबचा व्हिडिओ, तर त्यासाठी आणखीन तयार व्हायचं, ह्यावरचं तयार व्हायचं आणि आणखीन कोणी कस्टमर आलं तर करायचं. तर असं माझं दिवसभराचं रुटीन चालूच असतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.